लाडकी बहीण योजना खूप साऱ्या लाभार्थ्यांची अजूनही केवायसी करणे बाकी आहे। म्हणजे पोर्टलवर जी केवायसी चालू झाली होती 18 सप्टेंबर रोजी आणि 31 डिसेंबरला केवायसीची शेवटची तारीख होती। 31 डिसेंबर सुरुवात झाली होती 18 सप्टेंबरला आणि आपण पाहिलं आहे की त्याच्यामध्ये एकदा मुदतवाढ देण्यात आली, परंतु त्यानंतर आता जर आपण केवायसी करायला गेलो तर केवायसी करता येत नाही। मग तुम्ही ती कुठून पण जर तुम्ही म्हणाला, काही लाडक्या बहिणी विचारतात सर आम्ही ई सेवा केंद्रातून केली तर चालेल का, अंगणवाडी सेविकेकडे आम्हाला नवीन ई केवायसी करता येईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही। अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला फक्त केवायसी जर तुमची चुकली असेल तर दुरुस्ती करता येईल, नवीन केवायसी करता येत नाही। मग नवीन केवायसी कधी करता येईल, तर जोपर्यंत पोर्टल सुरू होत नाही तोपर्यंत नवीन केवायसी करता येणार नाही। आता त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा सरकारने पोर्टल जर सुरू केले तरच आपल्याला केवायसी करता येईल। त्यामुळे सरकारला विनंती आहे की एकदा लाडक्या बहिणीसाठी केवायसीचं पोर्टल चालू करावे व सर्व पात्र लाडक्या बहिणींना न्याय देण्यात यावा। कारण की असं होते सध्या की पात्र असून पण काही टेक्निकल कारणामुळे केवायसी करता आली नाही। यामध्ये मुदतवाढ पण दिली होती सरकारने, ही पण बाजू आपण मान्य करूयात, परंतु तरी देखील लाभार्थ्यांचा आकडा मोठा असल्यामुळे, संख्या जास्त असल्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना पोर्टल अचानक 31 डिसेंबरला त्यावर लिंक हटवण्यात आली। पोर्टलवरची केवायसीची लिंक 31 डिसेंबरला हटवण्यात आली आणि त्यामुळे केवायसीचं पोर्टल बंद पडले। आणि थोडक्यात काय तर मग आपल्याला जर का केवायसी करायची असेल तर आपल्याला मुदतवाढ जी आहे हवी आहे। त्यानंतर बघा की काही लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांना सर्व्हरमुळे OTP आला नव्हता, म्हणजे त्यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावर त्यांनी प्रयत्न तर खूप वेळेस केला पण त्यांना OTPच येत नव्हता आणि त्यांनी खूप वेळेस प्रयत्न केला होता। म्हणजे असं नाही की शेवटच्या दिवशीच केला, त्याच्या अगोदर पण केला तरी देखील त्यांना OTP येत नव्हता आणि त्यामुळे एकंदरीत त्या लाडक्या बहिणीला केवायसी जी आहे ई केवायसी करता आलेली नव्हती। त्यामुळे पोर्टल सुरू व्हायला पाहिजे। त्यानंतर एकल महिला म्हणजे परित्यक्ता आणि ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना तर केवायसी करण्याचा ऑप्शनच पोर्टलवर उपलब्ध नव्हता। मग कशी केवायसी करणार, ते ई केवायसी कशी करणार? जर पोर्टलवर ऑप्शनच उपलब्ध नसेल तर त्या ई केवायसी कशी करणार याचा पण एकदा सरकारने विचार करायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत म्हणजे परित्यक्ता, ज्या लाडक्या बहिणींचा डिवोर्स झालेला नाही, त्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला नाही आणि 1 वर्षापेक्षा अधिक कालखंड झालेला आहे, तर त्या लाडक्या बहिणी एकल म्हणजे एकट्या राहत आहेत म्हणजे एकल महिला, त्यालाच आपण परित्यक्ता म्हणतो। तर तशा लाडक्या बहिणींनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अर्ज करा आणि त्यांना विचारा तुम्ही पण स्वतः की आम्हाला तुम्ही ऑप्शन दिला नाही, मग आमचा अर्ज घ्या आणि आम्हाला आमची केवायसीची प्रक्रिया जी आहे पूर्ण करून द्या। म्हणजे बघा, आणि ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत तर त्यांनी CDPO कार्यालयाला जाऊन हा प्रश्न त्यांना विचारा, अन्यथा काय होईल की हा प्रश्न असाच पेंडिंग पडतो आहे आणि याच्यावर अजूनही सरकारने कोणत्याही प्रकारची अपडेट दिलेली नाही, उलट केवायसीचं पोर्टल घाईगडबडीमध्ये बंद केलेलं आहे। तर हा जो मुद्दा आहे म्हणजे ज्या एकल महिला आहेत आणि ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत यांनी नक्की अर्ज करा, यांनी नक्की बालविकास प्रकल्प अधिकारी यांना भेट देऊन त्यांना विचारा की आम्ही केवायसी कशी करणार, तर त्यावर त्यांनी काही उपाययोजना जर का तुम्हाला दिल्या उपलब्ध करून तर फारच छान। पण त्यांना जोपर्यंत तुम्ही आणि मी आपण सर्व हा मुद्दा लावून धरत नाही तोपर्यंत केवायसी करण्याचा ऑप्शन त्यांना उपलब्ध होणार नाही। त्यानंतर बघा की अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना केवायसी करण्याचा ऑप्शनच नव्हता, हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे, परंतु काही लाडक्या बहिणी इतर पण कारणामुळे म्हणजे या व्यतिरिक्त पण काही असे कारणं होते त्यामुळे त्यांना केवायसी करता आलेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा केवायसीचं पोर्टल चालू करायला पाहिजे। माझ्या मते जर केवायसीचं पोर्टल चालू केलं तर सर्व लाडक्या बहिणींना न्याय मिळेल, अन्यथा काय होईल पात्र असून पण केवायसी न केल्यामुळे लाभ बंद होतो आहे आणि डायरेक्ट मग पुढे बघा जून जुलैमध्ये केवायसीचं परत पोर्टल चालू होईल, तोपर्यंत त्या लाडक्या बहिणीला वाट पाहावी लागेल। असं होऊ नये, लवकरात लवकर पोर्टल एकदा चालू करा काही दिवसासाठी, 1 महिन्यासाठी, आणि त्या लाडक्या बहिणींना संधी द्या। केवायसीची शेवटची मुदत 31 डिसेंबर होती, सर्वांना माहीत होतं। काही लाडक्या बहिणींनी केवायसी केली, काही लाडक्या बहिणींना कळालंच नाही त्यामुळे पण त्यांना केवायसी करता आली नाही, काही लाडक्या बहिणींना इतर कारणामुळे करता नाही आली आहे। आता सध्या केवायसी करण्याचा जर तुम्ही कोणताही पर्याय उपलब्ध नाही, म्हणजे तुम्ही जर म्हणालात की सर मी इथे जाऊन केवायसी करू शकते का, तर नवीन केवायसी करता येत नाही, तर हीच जरा बाब सरकारने थोडं लक्ष देऊन करायला पाहिजे आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींना न्याय द्यायला पाहिजे। आणि माझ्या मते तो न्याय त्याच वेळेस मिळेल ज्यावेळेस केवायसीची लिंक तुम्ही सुरू कराल। फक्त म्हणजे इतके रुपये वाढवणार तितके वाढवणार एवढं म्हणून चालणार नाही, तर पोर्टल जो आहे केवायसीचा जो पोर्टल आहे
तर तो पोर्टल सुरू करावा एवढीच सरकारला या व्हिडिओच्या अंती विनंती आहे. कारण प्रचंड लाडक्या बहिणींना त्यांची KYC केल्याशिवाय हप्ता मिळणार नाही आणि त्यामुळे एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देत आहोत आपण की एकदा 1 महिन्यासाठी KYCची मुदत वाढ द्या. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकल महिला किंवा परित्यक्ता महिला ज्या आहेत आणि ज्यांचे पती वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना KYCचा ऑप्शन उपलब्ध नव्हता तर त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, पोर्टल सरकारने सुरू करावे हीच शेवटी विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.